अभंगातून नामदेवराय भगवंताकडे मागणी करतात, ते हरिभक्ताविषयी मागणी करतात. ज्ञानोबारांची सुद्धा मागणीच आहे, जे खळांची व्यंकटे सांडू तया सत्कर्मी रती वाढो. जे खळ आहेत ना, खळ त्यांच्यातला वाकडेपणा जावो आणि त्यांना सद्बुद्धी प्राप्त हो. ही मागणी कुणाची? ज्ञानोबारांची. पसायदान म्हणजे मागणीच आहे. खळ कुणाला म्हणायचं सांगू का? दुसऱ्याचं चांगलं बघितल्या ज्याच्या पोटात उठती कळ त्याला म्हणायचं खळ. त्याच्यापाशी विचाराचं नसतं बळ, म्हणून तिथून लवकर काढायचा पळ, कारण ते विनाकारण करते छळ. विठ्ठल चांगलं चाललेला ज्याला खपत नाही ना, तो खळाचा बादशाह, खळाचा शिरोमणीच आहे. आणि तसल्यांची संख्या झाली जास्त बरं का सध्या तसली जी असते, वारकऱ्याला त्रास देणार, चांगल्या कामात राडा करणार. आम्हाला तर लय भेटते तसली. परवा सकाळी कीर्तन आम्हाला चौकात यायचं भेटला, जे हरी म्हणलं जे हरी. ते मला माऊली कुठे आज खेळ. अरे खेळ म्हणजे आम्ही काय जुगार खेळतो का ऑनलाईन रमी खेळतो? सहजच बोलतात मला, आमचा आहे खेळ पण तुला आहे का वेळ? दोघाचा घालू मिळून तुला दाखवतो वारकऱ्याचा खेळ. मला आमच्या संसाराची झाली बिळण, तुमचा कावा बघाव खेळ. मग बस ना, ज्याच डोकं लावायची याला एकच प्रमाण आहे. अनंत वाचाळ बरळती बर बरळ. हे लोक अनंत तोंडाने बोलणाऱ्याला बोलू द्या, तिकडे लक्ष द्यायचं नसते. तुका म्हणे हास्य जन नाही कान तैठ आहे. एवढा मोठा कार्यक्रम केला तरी काय काय कशामुळे केला? अरे करू नको पण जळू नको ना. मुलं करते त्यांना आनंद असतोय, बाबाचं आपलं गावचं वैभव आहे, त्यांनी केलाय गोड सोळात, तू येऊ नको पण येडेवानी करू नको ना. हा पण खळ जी असतात ना त्यांचा स्वभावच बदलत नाही मॅडम. खळ फार अवघड असतो. मागणी हा विषय चाललाय. आजच्या अभंगात मागणी केली. आधी ज्ञानोबारांची मागणी सांगतो, मग नामदेवरांची मागणी सांगतो. दोन्ही मागणीतला मला फरक तुमच्या पुढे मांडायचा, चित्त देऊन ऐका. जे खळांची व्यंकटी सांडू. खळ किती वाईट असतो. एका गावात एक खळ होता, सहज फिरायला निघाला, त्याला करमनच, बोर झालं. खळाला भांडणं झाल्याशिवाय करमत नाही. आणि किराणा दुकानदार बसले होते. दुकानदार जुन्या काळातलं दुकान, आपल्या छोटं जवळ वस्तू सगळ्या ठेवलेल्या. आणि दारातून खळ चला. काय गरज होती का दुकानदाराला तरी खळाला जय हरी घालायची? पण ये ना करण दुर्बुद्धी, जय हरी याची या घ्यायला कुणाला? खळाला. खळ आला बा दुकानात. खळ दुकानात आला, बसले मायबाप खळाने असा गुळाचा तुकडा घेतला आणि खांबाला पुसला. दुकानदाराचं माळवादाचं घर, मातीचा आपला लाकडाचा खांब मातीचं असं माळवाद असेल ना तुमच्याकडे जुन्या काळातली घर, त्या लाकडाच्या खांबाला असा गुळ पुसला. कुणी? खळाने. काय घेणं नाही देणं नाही. चालता चालता जेव्हा गेम करतो त्याला खळ म्हणायचं. आणि गुळ त्याचे चिकटलं की मुंग्याला लिंक लागली बा. मुंग्या आल्या पण गुळ चिकट होता. मुंग्याला रिटर्नच जाते ना. मुंग्या चिकटून बसल्या. मुंगळं आलं, मुंगळं चिकटलं. किडे आले, ते चिकटले. वरून बघितलं पालीनं. पालीला वाटलं गिराय गवले. वरून पालतीत आले. पालं त्या गुळापाशी पालं चिकटले. म्हणजे जीन ती चिकटायचं. कोणाचा कुठं नाही? खळाचा. चालता चालता बघा बरं का, ही बघितलं मांजरानं. मांजराला वाटलं खांबा उंदीराचा आलाय काय लोक. आणि मांजराने उडी हाणली, पण खांबाच्या बाजूने उडी गेली आणि दारात कुत्रं बसलं होतं. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगाव. आणि एक वेळ भाजपचं राष्ट्रवादीचं जमन. आणि सध्या जमलंच आहे महाराष्ट्रात. आणि काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं बरं का. पण कुत्र्याचं आणि मांजराचं जमत नाही. जीच कळवण लागली आणि कुत्रं भोकायला लागलं. आणि कुत्र्यांचा एक स्वभाव आहे, एक कुत्रं भोकायला लागलं की दुसरं कुत्रं आपोआप भुकतो.
हा म्हणजे कुत्र्यांचं सांगतो बरं का. गावातली कुत्री भुकायला लागली की वस्त्यावली भुकत येत, वस्त्यावली की म्हणले की वाढवले. का भुकत येते त्यांची त्यांनाच कळत नाही, पण कुत्र्यांचं भुकणं बंद नाही बुवा. दुकानदाराचं कुत्र भोकायला लागलं, शेजाऱ्याचं कुत्र बी चौतळून उठलं, ते दुकानदाराच्या कुत्र्याला भोकायला लागलं. मांजर राहिलं लांब, दुकानदाराच्या कुत्र्याची शेजारच्या कुत्र्याची मरणाची कळवण लागली. आणि दुकानदाराचं कुत्र जरा रगील होतं, शेजारचं कुत्र जाग्यावर त्याने मारलं, भांडण ठरच केलं. ही कोणाचा कुठा नाही, खळाचा. ही सोडायचं नाही बरं का, जे खळांची व्यंकटी सांडू. शेजारचं कुत्र जाग्यावर खलास. आता शेजाऱ्याची मंडळी कशी गप्प बसन, तिने मालकाला पिन हाणली. म्हणले कुत्र्याची भांडणं होत असतात, पण असली होत असतात काय. तो म्हणला मग मी काय करू, काठी काढा दुकानदाराचं कुत्र हाना, आपलं कुत्र येणं कारण मी येलं म्हणले. आता गृहमंत्र्याने ऑर्डर दिल्या, माणूस काय माघारी फिरत असतो काय. काठी काढली, जे दुकानदाराचं कुत्र हाणायला सुरुवात केली, मरणाचं कुत्र हाणलं. आता दुकानदाराची तरी बायको कशी गप्प बसन. ती दुकानदाराला म्हणली जनावराचं प्राण्याचं काही होत असतं, पण माणसाने ह्याच्यात भांडणं लाभ सहकार्य करायचं काही संबंध. मी काय करू, काठी काढा हाना शेजारी. कुत्र बाजूला राहिलं आणि दुकानदाराची शेजाऱ्याची जीच हाणामारी लागली. म्हणता इतकी हाणली, डोकं फुटलं, रक्त बंबाळ झाली, चक्कर येऊन खाली पडली. मग खळाला विचारलं, आता कसं वाटतं ते. मला आता शिक जरा करमायला लागलं मला. असा खळ असतो मायबाप. करण्याला लयच आवाज दिला हो, हिथं तरी आवाज वाढवा. करण्याचा वाढवल्या सर त्या करण्याच्या आवाजा पावरच गवत नाही बोलायला. काही शब्द मिक्स होत्यात, काहीच कळत नाही. त्या थोडा कमी ठेवा वाटलंच तर. हिथं कळलं एवढाच आवाज द्या, फक्त हिथं पुढचा रिटर्न द्या. म्हणजे स्पष्टता आवाज झाली ना तर रिदम गवतो गावा. त्या करण्यातून मोकळा आवाज येतो, काहीच कळत नाही. मग हॅलो किती खळा असू द्या, पण आमच्या संगतीमध्ये जर आला तो आम्ही निर्मळ करू. तू का म्हणे खळ करुषण्याची निर्मळ, करुषण्याची निर्मळ, तू का म्हणे खळ करुषण्याची निर्मळ. पण आमच्या संकेताला आम्ही क्लिअर करू. मॉनिटर खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दोंडी पिटी व्हावे, चोका मिळा. कसाही असू द्या, आमच्या संकेताला त्याचं परिवर्तन होणार. ज्ञानोबाने मागणी केली, समाजातला जो वाईट घटक आहे त्यांच्याविषयी खळ, पण समाजातला जो चांगला घटक आहे ते म्हणजे वैष्णवनिष्ठ हरिभक्त. खळांना सुद्धा परिवर्तन घडवण्यासाठी समाजामध्ये हरिभक्ताची गरज आहे, वैष्णवनिष्ठाची गरज आहे. आणि समाजाची घडी व्यवस्थित राखण्यासाठी संत महात्मे पुन्हा पुन्हा या पृथ्वीतलावर अवतीर्ण होणे काळाची गरज आहे. आणि जे आले त्यांना सुद्धा अकल्प आयुष्य लाभावं हीच मागणी नामदेवाने अभंगाच्या पहिल्या चरणात.
तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. माझे जे हरीचे दास आहेत त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांच्या कुळामध्ये हरिभक्त जन्माला येत राहो आणि समाजाचं परिवर्तन घडत राहो. कारण खळाला निर्मळ करण्याची ताकद हरिदासात आहे. म्हणून वाईट घटक आहे त्यांच्याविषयी मागणी केली ज्ञानोबाराने, जे खळांची व्यंकटी सांडो, पण समाजातला तो चांगला घटक आहे त्यांच्याविषयी मागणी केली नामदेवराने. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, त्यांना नव्हे तर त्यांच्या कुळाला, सगळ्या कुळा माझ्या सकळा हरीच्या. का हरिदासाला अकल्प आयुष्य? हरिदास जर असतील तर समाज व्यवस्थित चालणार आहे. नाहीतर समाजाची इतकी अस्ताव्यस्तता झाली, पैसा झालाय जास्त, धर्म चालाय बुडत, सगळी अस्ताव्यस्तता ह्या समाजामध्ये. 10 मिनिटं टी व्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टी व्हीला चांगलं राहिलंच नाही. दरादरी वाडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी शाय फेका, ह्याची आली आणि त्याची गेली, हेव राहिला आणि हे उठला आणि हे बसला आणि हे थुकला आणि हे कानला आणि हे भुकला, नुसता धिंगाणाच चालू आहे. काय कोणाची कोणाला मिळच नाही, सगळे अस्ताव्यस्तता आहे. ऐका कलेचे महिमान सत्यासी रिलीजन पापा देते अनुमोदन करते हिळन संताचे. एकच प्रमाण सध्या फिट बसते. धुंद झाला तुझा दरबार, सध्या दरबार धुंद झाला. काय कोणाची कोणाला मी राहिले, सगळे अवघड परिस्थिती. अहो जपानमध्ये चोर पकड्या मशीन आणली, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलो. चोराचं तर मिळच नाही, मशीनच नाही, म्हणजे नुसत्या लाबड्यात चला. एक जणाच्या घरात मुंग्या झाल्या, ते गेले मेडिकलमध्ये, मुंग्या मारायची पावडर द्या. त्या दुकानदाराने पावडर दिली, ते 2 तासांनी परत मेडिकलमध्ये रिटर्न, तुझी पावडर नको म्हणला. इतकी कडक पावडर, मला एक सुद्धा मुंगी राहणार नाही, नकोच म्हणला तुझी पावडर. म्हणला काय झाले? म्हणला ह्याच्यातच मुंग्या झाल्यात. आता आमदार साहेब मुंग्या मारायच्या पावडर मध्येच मुंग्याने मुक्काम केला, घरातल्या मरत्यान का वाढत्यान. म्हणजे सध्या नुसतं असलं चालू, खऱ्याला किंमत राहिली नाही, लय अवघड परिस्थिती. एक जणाच्या घरात माश्या झाल्या, ते गेलं बाजारात, एक जण माश्या मारायची पावडर काय बसलं होतं. 2 रुपयाला पुडी माश्या मारायची पावडर, 2 रुपयाला पुडी माश्या. जीच लोक धावल्यात म्हणता मरणाच्या पुड्या खपल्या. एक घेणारा जरा हुशार होता, पुडी फोडूनच बघतो म्हणलं, ह्याच्यात काय. पुडी फोडणार, ऐकणारा आते हुशार, पुडी सोडू नको का, माश्या कुठल्या मारायच्यात घरच्या, तिथंच सोड. हिथं सोडल्या त्याची पावर कमी होती. हा म्हणला तुझं बी खरे. गेलं घरी जेवायला बसलं, बायकोला म्हणला पुडी सोड. पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती, त्या चिठ्ठी पियानानं लिहिलं होतं, उजव्या हातानं जेवण करा, डाव्या हातानं माश्या हाना. आता ही काय औषध आहे म्हणजे नुसता लावाडीतात नांदायचा. ऐका, खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली जुळी, उसाला येणं टोळी, ही लय अवघड परिस्थिती झाली. ह्या तरुण मुलांना आईबाप सुद्धा आजकाल नको वाटतात. का? कलियुगामध्ये रागोला मिळाली मैना, आणि मैना त्याच्या ध्यानातूनच जाईना. आम्ही म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आईबापाची करू नको ना जाईना. कलियुगातला पोरगा आईबाबाकडे पाहिणं डुकून, सासऱ्याला राम राम घालतो वाकून, सासूबाच्या पुढं काम करतो झुकून झुकून, आणि मिवणीला हुरडा देतो फुकून फुकून. हुरडा देतो मिवणीला, आणि बोंड बोंड देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडानं, ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडानं, हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. हा, आईला लावतो कामाला आणि सासूला नेतो 4 धामाला. कावा आनंद होईल प्रभू रामाला विडल. मरण झालं. जे आईनं सांभाळलं ती आई घराच्या बाहेर, आणि नाही ती माणसं घरात आणून ठेवली. अरे चालता बोलता दैवत माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी. पेने न लावे तीर्थाची, पेने न लावे तीर्थाची, कुंडलिक काय केले, कुंडलिक काय केले. पेने न लावे तीर्थाची, पेने न लावे तीर्थाची, कुंडलिक काय केले, कुंडलिक काय केले, काय केले, काय केले. चालता बोलता दैवत आई वडील, आणि त्यांची सेवा करणे आपलं कर्तव्य. पण अधर्म वाढला. अहो सेवा, अहो 10व्याची पंचा झाली. तुमच्याकडे 10 होत्यात का? मग बरं आहे, बंद झालं पुण्या मुंबईकडं. परवा त्या मुंबईमध्ये एका माणसाने बापाचा 10वाच ब्राह्मण काकाला उक्ता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागतात, 20 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो, पण टकलं कोणाचं करू? ते मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं. वरपट्टे म्हणजे बाप तुमचा जाणार, चेंपी आमची करता का? म्हणजे हाय का खऱ्याला किंमत? सगळी आस्था व्यस्तता, आणि अस्थिर जगाला स्थिर करण्यासाठी साधूचा अवतार आहे विठ्ठल. म्हणून या जगामध्ये पुन्हा पुन्हा हरिभक्त येण्याची
अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून तो नामदेवाने मागणी केली, माझी या सकळा हरीच्या दासा. त्यांच्या कुळामध्ये आयुष्य कुळाला का मागितलं? त्या हरिभक्ताला का? हरिभक्त जरी असेल तरी तो देहाच्या आधी नाही, आणि ज्याला देह मिळाला त्याला एक दिवस देह ठेवाच लागणार आहे. पण मागणी अशी केली, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. त्या कुळामध्ये जरी देहाने हरिभक्त नसतील तरी त्यांच्या कुळामध्ये, त्या वंशामध्ये पुन्हा पुन्हा हरिभक्त जन्माला येत राहो आणि समाजाचं परिवर्तन घडत राहो, अशी विनंती केल्याच्या नंतर वारकऱ्याने नामदेवांना प्रश्न केला, महाराज तुम्ही अकल्प आयुष्य सांगता, ठीक आहे मान्य. अकल्प म्हणजे नेमकं काय? ऐका, आधी कल्प कळून घ्यावा लागेल म्हणजे अकल्प कळण. आयुष्य भरपूर असणारी माणसं सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये भरपूर झाली बरं का. दशरथ राजाला बी आयुष्य कमी नव्हतं, 99,000 वर्ष. रावण 14 चौकड्या, 4 युग फिरल्या, 1 चौकडी 14 वेळा युग फिरली तेव्हा रावण गेला. काय आयुष्य असेल? हिरण्यकश्यपाचं आयुष्य लिहून घ्या, 1 अर्ब 60 कोटी 30 लाख 10,700 वर्ष 9 महिने. आपलं 65 त्याला जोडा तरी लोकाला जे हरी घाली ना, एवढं आयुष्य होतं पण जावं लागलं. 14 कल्प आयुष्य मार्कंडेय ऋषीला. आणि 14 कल्प आयुष्याचा मार्कंडेय ऋषी ज्यावेळेस देह ठेवतो त्यावेळेस रोमहर्षण नावाच्या ऋषीला फक्त अंगाला रोमच गुळून पडतो. आता 14 कल्प गुणले 3.5 कोटी रोम, आयुष्य झालं किती? एवढी माणसं होऊन गेली पण देहाने संपली, पण कुळाच्या रूपानं पुन्हा पुन्हा जन्माला येत राहो, याचाच अर्थ आहे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी असकडा हरीच्या. महाराज त्यांना जर दिलंच अकल्प आयुष्य, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जर आयुष्य दिलं, कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कल्पना होण्याची शक्यता आहे. म्हणून दुसरा नियम नामदेवांनी देवाकडे मागितला अभंगाच्या 2ऱ्या चरणात, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, 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 हो कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. बेस कमी कर. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. मागणी केली परत आणि नेम घालून दिला, अकल्प आयुष्य दे, पण त्या आयुष्यामध्ये कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. तो म्हणतात हरिभक्ताला कल्पना होते काय? होत नाही, पण होण्याची दाट शक्यता कदाचित. ज्ञानोबऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा एकदा कल्पना निर्माण झाली, म्हणून तो समाजाचा राग आला आणि ताट्याचा दरवाजा बंद केला. पण बहीण पुढे आली विनंती केली, मिथ्या कल्पना मागे सारा, पाटी उघडा ज्ञानेश. दादा तुम्हाला झालेली कल्पना बाजूला सारा, तुम्ही विश्वाचे माऊली ज्ञानोबा आहेत, दरवाजा उघडून बाहेर या. हे बहीण भावाचं प्रेम आहे. बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं. बहीण भावाचं प्रेम ठेवा. आता प्रेम राहिलं नाही, उलट जमिनीला मार्केट आल्यामुळं बहीण भावा दावाला होती, पैसे फेकन मग सहीला ये. बहिणीच्या मनात पाप नसतं, पण दाजी आगाव असतो, पैसे माग पैसे माग. दाजीने जरा नीट राहा, तुमच्या 5-10 रुपयासाठी त्यांच्या रक्ताची नाती तुडीता का? हा. सख्खे भाऊ सख्या बहिणी गेल्या, सख्खा मामा गेला, आता नवीन मामा आलाय, गुरु मामा. गुरु बहीण गुरु भाऊ सख्खे काय वारलेत का तुमचे बुवा? मी म्हणतो नडी आडीला गुरु का ठेवा ना, पण सख्यांचा विचार करा ना आधी. काही फॅशन उग काढायची काय? जुन्या माता माऊल्यांचं भाऊ प्रेम होतं, अजूनही आहे, नाही असं नाही. आणि खरंच महिलांचं ना
मालकापेक्षा भावावरच जास्त प्रेम असतं, 1% जास्तच भावावर प्रेम. संसार बघा किती चिकाट्यानं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. येईन ना त्याला बिड्या वड्या मिळाल तुम्हाला साड्या घ्या मोकळा तो रांग जाताना सांगत येतात, खायचं एकाचं गायचं एकाचं वरून मालकाला साड्या किती भावाने घेतली. ते काय म्हणतात छान आहे यार तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघत जा कपडे धुतानी नोटा कुठं गायब होते ते. ही बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदाय जगाला शिकवलं. भावाला आलता राग पण बहीण पुढाली. मिथ्या कल्पना. कल्पना हा शब्द आपल्याला महत्वाचा आहे. मागे सारा ताटे उडा ज्ञानेश्वर म्हणून तो नामदेव म्हणतात कल्पनेची वादा न हो कवने काळी ही संत मंडळी. आणि ज्याला कल्पना नाही तो सुखीच होणार आहे. कल्पना म्हणजे काय? कल्पना म्हणजे सोपा शब्द सांग दुर्बुद्धी. सगळं चांगलं चालू असताना चुकीचं पाऊल टाकायची गरजच काय? आयुष्यात सगळं व्यवस्थित आहे, समाजात मान आहे, समाजात किंमत आहे, चुकीची पाऊल टाकताच कशाला? विनाकारण रिस्क घेताच कशाला? चांगलं चाललंय चांगलं चालू द्या ना. पण कल्पना विठाल नामदेवराने अशी मागणी केली. देव म्हणले नामदेवराय असं काही बी मागत जाऊ नका बरं, देव प्रसन्न नव्हतं कल्पनेची बात. अहो तुम्हाला कुठं कल्पना होत असते का? नामदेवराय म्हणले तसलं गोड बोलून मारू नका आम्हाला, आम्ही लई मुरलेली माणसे, आम्हाला कल्पना. अहो देवा तुम्ही आमचं काय सांगता? तुमच्या कुळात सुद्धा कल्पना निर्माण झाली. देव म्हणले कसं काय? प्रभू रामचंद्राच्या नंतर तुमचा अवतार कृष्णाचा आणि तुमचा मुलगा साम. कृष्णाच्या मुलाचं नाव साम बरं का. देवाचा मुलगा होता पण मित्राच्या संगतीनं तुम्हाला तुमच्या मुलाला कल्पना निर्माण झाली. तर आमची काय कथा आहे म्हणली? तुमच्या घरात सगळा राडा चालू आहे, आम्ही तर लय आमची माणसं आहेत. आणि देवाच्या मुलाला बी कल्पना झाली बरं का. साम चांगला होता पण मित्रमंडळीने बिघडवला. ही संगत चांगल्याची ठेवा. हा करायची असेल संगत चांगल्याची करा, नसली करायचं तर एकटं राहायचं, मूर्खाच्या संगतीत जायचं नाही. आकाशातून पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला तर खारट होतो, नदीत पडला गोड होतो, इस्त्यावर पडला नष्ट होतो, फुलात पडला दवबिंदू होतो, शिंपल्यात पडला मोती होतो. थेंब एकच आहे, संगत भिन्न आहे. संगत चांगल्याची करा. म्हणून तर तुकोबाराय म्हणले नलगे मोती धन संपदा नलगे मोती धन संपदा नको, संपदा नको, काहीच नको, बाकीचं पाहिजे काय? संत संग दे सदा, संगत चांगल्याचे करा. पाला खाणारे वानर होते पण रामाची संगत केली त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. आणि दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते पण छत्रपतीची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या संगतीत हे महत्वाचं आहे. 18 पगड जातीला समाज माझ्या छत्रपतीने एकत्र केला, स्वराज्याची मुहूर्त मेढ रवली. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. वाजवा टाळ्या जरा जोरात का नका. हा टाळ्याला काय टोल ना काय का काय तवा नुसता हात हात आदळायचं ती सुद्धा जीवाव आलंय. विडल अरे 393 वर्ष होऊन गेले अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त ती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती.